ओबीसी राजकीय आघाड़ी के संस्थापक अध्यक्ष श्रावण देवरे ने ओबीसी आरक्षण के संबंध में मार्गदर्शन करते हुए क्या कहा, आइए देखते हैं इस खबर में। ओबीसी राजकीय आघाड़ी चंद्रपुर जिला ओबीसी बैठक का आयोजन किया गया था, जिसमें ओबीसी समाज के सामने आह्वान और संकट, इस पर मार्गदर्शन शिविर लिया गया। इस दौरान ओबीसी राजकीय आघाड़ी के संस्थापक अध्यक्ष श्रावण देवरे ने उपस्थितों को मार्गदर्शन करते हुए सभा का उद्देश्य बताया और ओबीसी समाज का खत्म हुआ आरक्षण वापिस कैसे प्राप्त करे, इस संदर्भ में जानकारी दी। आजची चंद्रपूरमधली ही जी बैठक आहे ही माझ्या विदर्भ मराठवाडा दौऱ्यातील ही शेवटची बैठक आहे। याच्या आधी अहमदनगर, संभाजीनगर, अमरावती, नागपूर अशा मुख्य जिल्ह्याच्या ठिकाणी सभा घेत आता ही चंद्रपूरची सभा आयोजित केली जाते आहे। या सगळ्या सभा घेण्याचा आमचा उद्देश असा आहे की ओबीसी आरक्षण खतम झालेलं आहे। राजकीय आरक्षण 3 वर्षापूर्वीच नष्ट झालेलं होतं आणि आता नोकऱ्यांमधलं आणि शिक्षणामधलं जे सामाजिक आरक्षण आहे तेही खतम झालेलं आहे आणि हे आरक्षण जर परत मिळवायचं असेल तर त्यासाठी आपण काय केलं पाहिजे या संदर्भात आज मी मुख्यतः मार्गदर्शन करणार आहे। आणि एक मुद्दा नेहमी मांडतो की सभा संमेलनं मोर्चे काढून फक्त समाजाची जागृती होते, पण ही समाजाची जागृती राजकारणात रूपांतरित झाली तरच आपले प्रश्न सुटू शकतात। त्यामुळे ओबीसींनी आपली ही जी सामाजिक जागृती आता झालेली आहे ही राजकीय मतांमध्ये रूपांतरित झाली पाहिजे आणि आपल्या ओबीसी समाजाचे खरेखुरे फुले आंबेडकरवादी नेते आमदार खासदार झाले पाहिजेत, जेणेकरून ते लोकसभेत आणि विधानसभेत जाऊन ओबीसींसाठी कायदे करतील आणि आपलं ओबीसीचं गेलेलं आरक्षण परत मिळवतील। CTV के लिए वैभव रुयारकर की रिपोर्ट।